कोलकात्याच्या इलेक्ट्रोस्टील कास्टिंग कंपनीनं हातकणंगले परिसरातील 224 एकर जमीन शेतकऱ्यांना न सांगता परस्पर कल्लापांना आवाडे टेक्स्टाईल पार्कला विकल्याबद्दल शेतकऱ्यांनी महसूल विभागाकडे दाद मागण्यासह न्यायालयात धाव घेतली। 2019 मध्ये न्यायालयानं 60 दिवसांची मुदत देऊन या प्रकरणी महसूल विभागाला निर्णय घेण्यास सांगितलं होतं, पण महसूल विभागानं यावर काही कार्यवाही केली नाही। महसूल विभागानं या संदर्भात एकही सुनावणी घेतली नाही। केंद्र सरकारचे उपसचिव नरेंद्र सिंग यांनी सुद्धा राज्याच्या महसूल विभागाला याबाबत पत्र पाठवलं होतं, परंतु महसूल विभागानं केंद्र सरकारच्या या पत्राला केराची टोपली दाखवण्यासह न्यायालयाचे आदेश सुद्धा जुमानले नाहीत। त्यामुळे 33 शेतकऱ्यांनी राजकीय दबावापोटी महसूल विभाग कार्यवाही करत नसल्याचा आरोप करत उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली। उच्च न्यायालयानं ही अवमान याचिका दाखल करून घेतल्यानं महसूल विभागाला चांगलाच दणका बसलाय। कोलकात्याच्या इलेक्ट्रोस्टील कास्टिंग कंपनीनं 1997-98 मध्ये हातकणंगले, तारदाळ आणि मजले या 3 गावातील 224 एकर जागा ही उद्योग उभारणीसाठी घेतली होती, पण या कंपनीनं 5 वर्षात कोणताच उद्योग न उभारता शेतकऱ्यांना विश्वासात न घेता कल्लापांना आवाडे टेक्स्टाईल पार्कला ही जमीन विकली। इलेक्ट्रोस्टील कंपनीनं जमीन विकत घेताना शेतकऱ्यांच्या घरातील एका सदस्याला नोकरी देण्यासह अन्य अटी शर्तींचा भंग केल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी लढा उभारलाय। उच्च न्यायालयानं अवमान याचिका दाखल करून घेतल्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत।